नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। डोंबिवली शहर में महाराष्ट्र जनरल कामगार संगठन के संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाल सामान्य मजदूर संघ द्वारा नाका मजदूरों को सरकारी योजनाओं का लाभ दिलाने के लिए निरंतर प्रयास किए जा रहे हैं। उन्होंने मजदूरों की सुरक्षा और सरकारी योजनाओं के बारे में समय समय पर जानकारी प्रदान कर उन्हें जागरूक किया है। शिवसेना कल्याण जिला प्रमुख गोपाल लांगड़े के इस पहल को महत्वपूर्ण बताते हुए कहा कि यह जरूरतमंद मजदूरों और लाभार्थियों के लिए एक बड़ी बात है। महाराष्ट्र जनरल कामगार संगठन द्वारा डोंबिवली के गांधीनगर स्थित स्वर्गीय आनंद दिघे सभागृह में नाका मजदूरों के लिए सुरक्षा किट और अन्य आवश्यक सामग्री वितरण का आयोजन किया गया था। इस मौके पर गोपाल लांगड़े ने अपने विचार व्यक्त किए। इस कार्यक्रम में शिवसेना ने जिला प्रमुख गोपाल लांगड़े, तालुका प्रमुख महेश पाटिल, उद्योजक विकी हिंगे, शाखा प्रमुख संजय मांजरेकर, यादव ऑटोमोबाइल के संभाजी यादव, कांग्रेस नेता गणेश चौधरी जैसे कई प्रमुख हस्तियां उपस्थित थी। महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी नाका कामगारांसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। शासनाच्या ज्या योजना आहेत, शासनाच्या अनेक योजना आहेत, सुरक्षिता किट असेल, मुलीच्या लग्नासाठी निधी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अशा ज्या काही विविध योजना शासनाच्या कामगारांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी आहेत, त्या त्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने लक्ष्मण मिसाळ आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत असतात। आणि म्हणूनच वर्षभर सातत्याने सर्व योजनांचा फायदा कामगारांना मिळत आहे आणि तो मिळण्यासाठी लक्ष्मण मिसाळ यांचं जे सातत्य, त्यामुळेच असे कार्यक्रम होत असतात। शासनाच्या योजना अनेक आहेत, परंतु त्या गरजवंतांसाठी आणि लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्कृष्ट काम लक्ष्मण मिसाळे करत असतात। त्यांना व त्यांच्या सर्व संघटनेला हार्दिक शुभेच्छा। सदस्य नोंदणी आणि कार्यक्रम हे वेगवेगळे भाग आहेत। कार्यक्रमाच्या साठी जो कार्यकर्ता पदाधिकारी कार्यक्रम करत उत्कृष्ट कसा होईल, लोकांपर्यंत कसा पोहोचेल याकरता प्रयत्न करत असतो। आणि तसंच ज्या ज्या कामगार संघटना आहेत, त्या कामगार संघटना निश्चितपणे आपलं काम करत असतात, परंतु ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवून घेण्यासाठी आमचा सल्ला घेतात आणि त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी करतात। आणि म्हणूनच इतर कोणी त्यांना त्रास देत नाही आणि त्यांचं कार्य अव्याहतपणे सुरू राहतं। महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने आज आपण या ठिकाणी 600 कामगारांना सेफ्टी किट वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला कल्याण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आमचे मार्गदर्शक सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब, परिवहन सभापती संजय पावशे साहेब, कल्याण शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील साहेब आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी, पंढरी शेठ, चौधरी साहेब, पोळकर साहेब, अक्षता दास, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि लांडगे साहेबांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलं की लक्ष्मण मिसाळच्या संघटनेच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक नाका कामगारांसाठी योजना राबवल्या जातात। आपण दरवर्षी कामगारांना गृहोपयोगी वस्तू, सेफ्टी किट, त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये, कामगाराचे कोणी मुलं इंजिनिअरिंग शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी 60,000 रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये, कामगारांचा काम करत असताना अपघात झाला त्याच्यासाठी संस्था 5,00,000 रुपये मिळवून देते, 75% अपंगत्व आलं त्याच्यासाठी 2,00,000 रुपये मिळवून देते। अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने वर्षभर सुरू असतात। डोंबिवली से दीपक मोरे की रिपोर्ट। कार्यक्रम के दौरान नाका मजदूरों को सुरक्षा और उनके भलाई के लिए कई कदम उठाए गए और यह आयोजन मजदूरों के जीवन में बदलाव लाने के लिए एक महत्वपूर्ण पहल साबित हो सकता है।
इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।